नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद या चॅनलमधून आज आपण NPS, इम्प्रूव्ड NPS आणि UPS अशा ज्या 3 स्कीम्स शासनाच्या आहेत त्याचीच माहिती घेणार आहोत. आणि 20/9/2024 रोजी तो शासन निर्णय राज्य सरकारने जारी केलेला आहे त्याची देखील माहिती घेणार आहोत. संदर्भित शासन निर्णयामध्ये ही प्रस्तावना दिलेली आहे. त्यासोबत शासन निर्णय कॉलममध्ये UPS आणि इम्प्रूव्ड NPS लागू करण्याकरिता जी योजना शासनाने केलेली आहे त्याची माहिती दिलेली आहे. मात्र ह्या JRच्या सातत्याने वाचन केल्यानंतरही त्यांचा मतितार्थ लक्षात येत नाही आणि तो सोप्या भाषेमध्ये समजावा याकरिता हा JR संपूर्णपणे एका नव्या फॉर्मॅटमध्ये मी लिहिलेला आहे. त्याचीच माहिती, या संपूर्ण JRची माहिती आपण व्हिडिओतून घेणार आहोत. शासन निर्णय काय आहे बघा. NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची इम्प्रूव्ड NPS, सुधारित NPS तसेच केंद्र शासनाची UPS लागू करण्याबाबत. तर आपण ह्या ज्या 3 स्कीम्स आहेत त्याचे शॉर्ट फॉर्म, त्याचा कॉन्टेक्स्ट समजून घेऊया. पहिली आहे नॅशनल पेन्शन स्कीम. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना ती लागू आहे. त्यानंतर आहे इम्प्रूव्ड NPS, सुधारित NPS, 1 मार्च 2024 पासून शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे. तिसरी आहे युनिफाईड पेन्शन स्कीम UPS, 24 ऑगस्ट 2024 पासून शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे. आता आपण शासन निर्णयाची इत्थंभूत माहिती पाहून घेऊया. NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची इम्प्रूव्ड NPS दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी घोषित केलेली UPS शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. NPSमध्ये लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील. NPSमधून इम्प्रूव्ड NPS, NPSमधून UPS अशा दोन्ही योजनांमध्ये स्विच करू शकतो. राज्य शासनाच्या इम्प्रूव्ड NPS योजनेसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी व योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळचा विकल्प वन टाईम ऑप्शन 31 मार्च 2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा. मात्र इम्प्रूव्ड NPSमध्ये वरीलप्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास, म्हणजे NPSमधून ज्याने इम्प्रूव्ड NPS हा पर्याय स्वीकारला आहे त्याला जर फेरविचार करायचा असेल, UPSमध्ये त्याला सहभागी व्हायचं असेल तर 31 मार्च 2027 पर्यंत किंवा केंद्र शासनाने UPSबद्दलच्या ज्या गाईडलाईन्स वेळोवेळी जारी करत असेल त्यामध्ये जो दिनांक नमूद केलेला असेल याच्यापैकी जो दिनांक आधी येईल त्याच्यापूर्वी इम्प्रूव्ड NPSमधून UPSमध्ये स्विच करता येईल. तदनंतर NPSमध्ये दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. याचाच अर्थ असा की जो कर्मचारी NPSमध्ये ऑलरेडी आहे त्याने इम्प्रूव्ड NPS ही स्कीम निवडलेली आहे, मात्र त्याला आता असं वाटतं आहे की आपण UPSमध्ये स्विच व्हावं. तर UPSमध्ये स्विच होण्याकरिता 31 मार्च 2027च्या पूर्वी त्याला स्विच व्हावं लागेल किंवा केंद्र शासनाने UPSबद्दल ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, भविष्यात ते जारी करणार आहेत, त्यामध्ये जो दिनांक नमूद केलेला असेल त्या दिनांकाच्या पूर्वी इम्प्रूव्ड NPSमधून UPSला स्विच होता येईल. केंद्र शासनाच्या UPSमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने केंद्र शासनाने घेतलेले निर्णय हे राज्याच्या इम्प्रूव्ड NPS योजनेस आपोआप लागू होणार नाहीत. इम्प्रूव्ड NPSमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्येच भविष्यात कोणताही बदल करता येणार नाही. वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाही आहेत त्यांना जी ओरिजिनल योजना आहे NPS ती योजना लागू राहणार आहे. राज्य शासनाच्या इम्प्रूव्ड NPSच्या अटी शर्ती विहित करणे, योजनेची अंमलबजावणी करणे, कार्यपद्धती निश्चित करणे याकरिता वित्त विभागास प्राधिकृत केलेले आहे. वित्त विभागाला सर्वाधिकार दिलेले आहेत. या समवेत शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना ह्याचा लाभ तर होणारच आहे. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये जे आहेत शासकीय कर्मचारी त्यांना याचा लाभ होणार आहे. त्याच पद्धतीने अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, संलग्न असणारी अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठातील जे कर्मचारी NPSचे सभासद आहेत ते देखील इम्प्रूव्ड NPS किंवा UPS अशा दोन्ही स्कीमचा लाभ घेऊ शकतात. आणि जिल्हा परिषदेतील, स्थानिक स्वराज्य संस्थेतील जे कर्मचारी आहेत त्यांना देखील NPSमधून UPS आणि इम्प्रूव्ड NPSमध्ये स्विच होता येईल. सो अशा रीतीने हा जो आपला शासन निर्णय आहे त्याची इत्थंभूत माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि भविष्यामध्ये आपल्याला जो प्रॉपर निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला कुठल्या स्कीममध्ये स्विच करायचं आहे की NPS आहे ती तशीच ठेवायची आहे, हा निर्णय घेण्याकरिता हा सदरचा शासन निर्णय अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा
आणि आमच्या ॲडमिन निनाद आपल्या हक्काच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.